नमस्कार. आज आपण इतिहासातल्या एका थरारक पर्वावर बोलणार आहोत. 1660 साल, पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका आणि मग घोडखिंडीतलं म्हणजे आजच्या पावनखिंडीतलं ते घनघोर युद्ध. हो, आज आपण याच घटनेमागचं शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचं महत्त्व समजून घेणार आहोत. म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे याचं विश्लेषण करूया. आणि हे पण बघूया की महाराजांचं त्यावेळेस सुरक्षित राहणं स्वराज्यासाठी किती महत्वाचं होतं. अगदी. सुरुवात करूया त्यावेळच्या परिस्थितीपासून, हो ना? हो. महाराज तेव्हा पन्हाळगडावर होते आणि सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. आणि तो वेढा म्हणजे अगदी अभेद्य होता. म्हणजे महाराज पूर्णपणे अडकले होते. हो, आणि इथून बाहेर पडणं महाराजांसाठी तर गरजेचं होतंच, पण स्वराज्याचं काय? ते नुकताच तर उभं राहत होतं, त्यामुळे हे गरजेचं होतं की महाराज सुरक्षित राहावेत. परिस्थिती खूपच बिकट होती म्हणायची. अत्यंत. मग यातून मार्ग काढण्यासाठी महाराजांनी एक काय म्हणतात त्याला, एक जबरदस्त योजना आखली. शत्रूला चकवण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी वापरलेली पद्धत खरंच कमाल आहे. हो, ती शिवा काशीद यांची गोष्ट. बरोबर. शिवा काशीद हुबेहूब महाराजांसारखे दिसणारे. त्यांना महाराजांचे कपडे शिरपेज घालून पालखीत बसवण्यात आलं. ही केवळ एक युक्ती नव्हती बरं का. यात शिवा काशीद यांची स्वामी निष्ठा दिसते. स्वराज्यासाठीचं त्यांचं समर्पण दिसतं. खरे. कारण त्यांना माहीत होतं की यात धोका आहे. ते शत्रूच्या हाती लागले आणि त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. पण त्यांच्या त्यागामुळे काय झालं? त्यांच्या बलिदानामुळे महाराजांना वेळ मिळाला, अमूल्य वेळ. ते त्या वेढ्यातून निसटून विशालगडाकडे जायला निघाले. म्हणजे एका व्यक्तीच्या बलिदानाने राजाला वाचवलं. हो, आणि हे फक्त राजा वाचवण्यापुरतं नव्हतं. ही भावना होती की राजा वाचला तर स्वराज्य वाचेल. ही निष्ठा सामान्य मावळ्यांमध्ये किती खोलवर रुजली होती हे यातून दिसतं. खरंय. पण महाराज निसटले तरी धोका टाळला नव्हता, बरोबर? नाही, मुळीच नाही. शत्रूचा पाठलाग सुरूच होता. सिद्धी मसूद म्हणजे सिद्धी जोहरचा जावई, तो हजारो सैनिक घेऊन मागावर होता. मग महाराज विशालगडाकडे निघाले होते. हो, आणि तेव्हाच महाराजांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर एक जबाबदारी सोपवली. ती म्हणजे घोडखिंड लढवण्याची. अगदी. घोडखिंड, जी आज पावनखिंड म्हणून ओळखली जाते. महाराजांनी बाजीप्रभू आणि त्यांच्यासोबत फक्त 300 निवडक मावळ्यांना सांगितलं की शत्रूला त्या खिंडीत रोखून धरा. फक्त 300? हजारो सैनिकांविरुद्ध? हो, इथेच बाजीप्रभूंचं शौर्य आणि नेतृत्व दिसतं. त्यांनी महाराजांना वचन दिलं. काय म्हणाले ते? म्हणाले, राजे, तुम्ही विशालगडावर पोहोचा. आम्ही तोफ्यांचे आवाज ऐकू येईपर्यंत ही खिंड लढू, शत्रूला पुढे येऊ देणार नाही. आणि ती खिंड, तिची रचना पण महत्वाची ठरली असेल, नाही का? नक्कीच. ती खिंड भौगोलिकदृष्ट्या खूप अरुंद होती. म्हणजे एकदम चिंचोळी जागा. त्यामुळे सिद्धीच्या मोठ्या फौजेला एकदम आत घुसता येत नव्हतं. मराठ्यांसाठी ही फायद्याची गोष्ट ठरली. आणि मग सुरू झालं ते अविश्वसनीय युद्ध. हो, साधारण 3 तासाहून जास्त वेळ ते 300 मावळे हजारो सैनिकांना तोंड देत होते. अक्षरशः बाजीप्रभू स्वतः आघाडीवर होते म्हणे. अगदी. दोन्ही हातात तलवारी घेऊन ते लढत होते. अंगावर अनेक वार झेलले, पण मागे हटले नाहीत. विचार करा त्या दृश्याचा. प्रत्येक मावळा जीवाची बाजी लावून लढत होता. आणि मग विशालगडावरून तोफांचा आवाज आला. म्हणजे महाराज गडावर सुखरूप पोचल्याचा संकेत. हो, तो आवाज ऐकल्यावरच म्हणतात की बाजीप्रभूंनी आणि त्यांच्या अनेक साथीदारांनी प्राण सोडले. त्यांनी दिलेलं वचन पूर्ण केलं होतं. महाराज सुरक्षित पोचले याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असेल. काय पराक्रमी निष्ठा! हे फक्त शौर्य नाही, तर दिलेल्या शब्दाचं पालन आणि स्वराज्यासाठी केलेलं सर्वोच्च बलिदान आहे. म्हणूनच ती घोडखिंड पावन झाली, पावनखिंड. हो, आजही ती जागा विशाळगडाच्या पायथ्याशी त्या वीरांचं स्मारक आहे. अनेकांना प्रेरणा देणारी जागा आहे ती. निश्चितच. ही लढाई म्हणजे महाराजांची युद्धनीती किती प्रभावी होती याचं उदाहरण आहे. म्हणजे शत्रूला कसं चकवायचं, गुप्त मार्गांचा वापर, भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेणं, हे सगळं यात दिसतं. आणि त्याचबरोबर मावळ्यांचं धैर्य, त्यांची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यासाठी प्राण द्यायची तयारी, हे सगळं आपल्याला या एका घटनेत दिसतं. खरंच. म्हणतात ना, एका मावळ्याच्या रक्ताने स्वराज्याला दिशा मिळाली. त्या लढाईत तलवार फक्त हाती नव्हती, ती मनगटात, छातीत आणि निष्ठीत होती. म्हणूनच ती पवित्र खिंड, तीच पावन खिंड. अगदी.
आणि हा इतिहास फक्त भूतकाळातल्या शौर्याची गोष्ट नाहीये बरं का. विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की अशी निष्ठा, असा त्याग, ही भावना आज आपल्याला काय शिकवते? व्यक्ती म्हणून, समाज म्हणून. हं, हे शौर्य, हे समर्पण फक्त इतिहासाच्या पुस्तकात आहे की आजही कुठेतरी कोणत्या ना कोणत्या रूपात ते जिवंत आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.